राहुल गांधी केंद्र सरकारला प्रचंड प्रमाणात टीका करतात। असं आहे की आरोप करणं सोपं आहे, परंतु ते सिद्ध करावं लागतात, मग त्या आरोपाला अर्थ असतो। निवडणूक आयोग हे कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे आणि अशा पद्धतीचे आरोप करून बदनामी करणं कितपत योग्य आहे? कारण मागे सुप्रीम कोर्टाने याचा निर्वाळा दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने याचं जजमेंट दिलेलं आहे। त्यामुळे असं असताना अशा प्रकारचे आरोप करणं उचित नाही आहे। राहुल गांधी असं म्हणतात की आता भारतीय तरुणांवर आमचा विश्वास आहे, अशा पद्धतीने बघता त्यांना असं सुचवायचं की नेपाळची परिस्थिती अजिबात नाही। नेपाळसारखं देशात जगात कुठे होऊ नये ही अपेक्षा आहे। अराजकता हे लोकशाहीला उत्तर नाही आहे। सध्या राज्यात त्यांनी माफी मागितल्या न मागितल्यावर काही फरक पडत नाही आहे, कोणी काही त्या गोष्टीचं महत्त्व देत नाही आहे। परंतु माणसाचं मन दुखवण्याचं काम किंवा व्यक्तिगत चारित्र्य हनन करायचं काम जे असेल ते बरोबर नाही। जयंत पाटलांवरती खालच्या भाषेत टीका केलेली आहे, त्यांच्या अगदी वडिलांच्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे। खरं तर ही भाषा चुकीची आहे। महाराष्ट्रामध्ये जे काही ठिकाणी सुरू आहे, ज्या पद्धतीने काही नेते हे अतिशय खालच्या भाषेमध्ये टीका करत, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे, त्यात तक्रार नाही। मोर्चे काढण्याचा, निर्णय घेण्याचा, शासनाच्या विरोधात बोला, प्रशंसा करा, जे असेल तुम्हाला, परंतु आपण व्यक्तिगत पातळीवर जे काही सुरू आहे ते अतिशय अशोभनीय आहे। लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्ष जरी असला तर इतरांनाही भावना, इतरांच्या भावना लक्षात ठेवून आपण पातळी न सोडता आपली भूमिका मांडली तर योग्य होईल असं मला वाटतं। ओबीसी समाज, आता बंजारा समाज, या आरक्षणाच्या प्रश्नावर जे राज्याचं राजकारण चाललेलं आहे, मला मुख्यमंत्र्यांना ही सगळी गोष्ट कल्पना आहे आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला आज ते बंजारा समाज VJNTमध्ये आहे। माझ्या माहितीप्रमाणे 2 का 3% आरक्षण त्याच्यामध्ये त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं हेच 3% आम्हाला हे STमध्ये द्यावं अशी त्याची मागणी आहे। अर्थात या विषयाला काय करायचं नेमकं आणि इतरांना अडचण न निर्माण होता, मग मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय परवा घेतला हा कुठल्याही इतर समाजाचं आरक्षण काढून घेऊन कोणाला दिलं असं नाही झालेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की इतर कुठल्याच आरक्षण धक्का लागू नये, हा त्यातला महत्त्वाची बाब आहे। हाही विषय मुख्यमंत्री स्तरावर, शासन स्तरावर त्याची दखल घेतली जाईल। सर्वात जास्त नुकसान मराठवाड्यात झालेलं आहे, त्यामुळे त्या सर्वाचे अहवाल शासनाकडे नुकतेच प्राप्त झालेले आहे। कालच नांदेडला पहिला त्यांचा जो इन्स्टॉलमेंट आहे 532 कोटीचा देण्यात आलेला आहे। इतरत्रसुद्धा त्याची प्रोसेस सुरू आहे। त्यामुळे शासन याच्यामध्ये अधिकाधिक कशी आपल्याला मदत करता येईल, लोकांना नुकसान आपल्याला कसं त्याचं भरून काढता येईल किंवा कशा पद्धतीने त्यांना दिलासा देता येईल हा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ती प्रोसेस सुरू आहे। असं खरं तर म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, सर्वत्र असं क्लायमेट चेंजचा फटका सर्वत्र आहे। पाऊस प्रमाण जास्त झालेलं आहे आणि अतिवृष्टी ही फार मोठ्या प्रमाणावर आहे। म्हणजे केवळ 65 मिलीमीटरच्या वर झालं की अतिवृष्टी समजायचं, आज एका दिवसात 1-2 तासामध्ये 100 मिलीमीटरच्या वर पाऊस गेलेला आहे। असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे। देशात सुद्धा अनेक ठिकाणी आपण पाहतो आहे की नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। त्यामुळे ह्याला पर्याय म्हणजे त्याची आपण रोखू शकत नाही, तीव्रता कशी कमी करता येईल त्याच्यावर कसंही आपल्याला भविष्य काळामध्ये हा प्रसंग असा पुन्हा येऊ नये किंवा आला तर त्याला कसं समोर जायचं या अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा निपटारा करावा लागेल। सर खरं तर जातीचं ध्रुवीकरण जे आहे ते होताना पाहायला मिळतं आणि होऊ नये। महाराष्ट्रामध्ये कुठलेही जातीय ध्रुवीकरण होऊ नये, सामाजिक सलोखा कायम राहायला पाहिजे, हीच माझी आणि व्यक्तिगत ही भूमिका आहे। पेटल्याचं दिसत आहे। ओबीसीचे नेते छगन भुजबळ असतील ते म्हणतात की मराठा नेत्यांना म्हणजे आमदार खासदार असतील त्यांना पाडा, तिकडे मनोज जरांगे म्हणतात की ओबीसी नेते जे आहेत त्यांना पाडा, पाडापाडीची भाषा। मला सर्वांना विनंती एवढीच, यातून काही साध्य होणार नाही। सामाजिक सलोखा कायम ठेवा, राजकीय भूमिका सभागृहात मांडा आणि कायदेशीर मार्गाने त्याच्यामध्ये मार्ग कसा काढता येईल एवढं बघा। जातीचं ध्रुवीकरण जे आहे ते होताना पाहायला मिळतं आणि होऊ नये। महाराष्ट्रामध्ये कुठलेही जातीय ध्रुवीकरण होऊ नये, सामाजिक सलोखा कायम राहायला पाहिजे, हीच माझी आणि व्यक्तिगत ही भूमिका आहे। पेटल्याचं दिसत आहे। ओबीसीचे नेते छगन भुजबळ असतील ते म्हणतात की मराठा नेत्यांना म्हणजे आमदार खासदार असतील त्यांना पाडा, तिकडे मनोज जरांगे म्हणतात की ओबीसी नेते जे आहेत त्यांना पाडा, पाडापाडीची भाषा। मला सर्वांना विनंती एवढीच, यातून काही साध्य होणार नाही। सामाजिक सलोखा कायम ठेवा, राजकीय भूमिका सभागृहात मांडा आणि कायदेशीर मार्गाने त्याच्यामध्ये मार्ग कसा काढता येईल एवढं बघा। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।